हाय नमस्कार, मी पुष्कर जोग. मी आज माझ्या ती एन तीच्या संपूर्ण टीम बरोबर आलेलो आहे तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी. माझ्याबरोबर ती एन ती आहेतच. सर्वप्रथम माझी डिरेक्टर ती द एव्हरग्रीन लेजेंडरी मृणाल कुलकर्णी मॅम. माझी एक ती फिल्ममधली आणि ती ती पण झाली एक ती आणि आमच्या या सिनेमाचा एक खूपच महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याच्यामुळे हे सगळं घडलं तो म्हणजे आमचा व्हेरी टॅलेंटेड रायटर विराजेश कुलकर्णी. आणि सोनाली नसल्यामुळे कुलकर्ण्यांचं प्रतिनिधित्व करत आज मी इथे आहे. वा वा. येस, सो आम्ही सगळे इथे सज्ज आहोत गप्पा मारण्यासाठी. ती आणि ती आता यांच्याकडे बघितलं तर मला असं वाटतं मी एका वेगळ्याच जनरेशनचं प्रतिनिधित्व करते. सो आमच्या जनरेशनसाठी ती आणि ती म्हणजे आमच्या मुलींचं आणि मुलांचं तो निवडताना किंवा ती निवडताना होणारं कन्फ्युजन म्हणजे ती आणि ती आहे. ही एका अशा गोंधळलेल्या मुलाची गोष्ट आहे की ज्याचं प्रेम नाही झालं पण लग्न झालं अशा स्थितीत तो आहे. आणि त्या लग्नानंतर पत्नीला घेऊन हनीमूनला चाललेला असताना अचानक त्याला त्याचं पहिलं प्रेम भेटतं आणि त्याचा जो काही गोंधळ उडतो तो सगळा गोंधळ या चित्रपटामध्ये आम्ही चित्रित केलेला आहे. ही रोमॅन्टिक कॉमेडी आहे, युथफुल फिल्म आहे. मला मॅम बरोबर खूप दिवसांपासून काम करायची इच्छा होती. मी आणि मॅम एक फिल्म करणार होतो लंडनमध्येच, पण काय ती झाली नाही फिल्म. तर मी मॅमना म्हणालो की मॅम रॉमकॉम करायची का एक. तर मॅम पण खूप एक्साईट झाल्या बिकॉज त्यांच्या पहिल्या दोन्ही फिल्म्स ॲज अ डिरेक्टर, एक सिरियस लव्ह स्टोरी होती आणि एक दुसरी हिस्टॉरिक फिल्म होती. सो मॅम वॉन्टेड टू ट्राय समथिंग डिफरंट. शी वॉन्टेड टू चॅलेंज हरसेल्फ. सो वी वर ऑन द सेम पेज आणि मॅम म्हणले लेट्स डू इट. आणि मग रायटर आमचा घरीच होता. मग मी आणि तो आम्ही इतके डिस्कशन्स केले, त्याचे किस्से सांगितले त्यांनी मला, मी किस्से सांगितले. तुझे किस्से संपणारे नाही आहेत त्याच्यामुळे तू काही किस्से सांगितले असं म्हणत जा. आम्ही खूप सारे माझे किस्से सांगितले, विराजसनी काही त्याचे किस्से सांगितले. मग त्यानंतर आम्ही आमच्या ती अँड तीच्या शोधात निघालो. आणि हू बेटर दॅन द सुपरहिट पेअर, द मितवा हिट पेअर ऑफ सोनाली अँड प्रार्थना. वी आर ब्लेस्ड टू हॅव देम इन आवर टीम बिकॉज they have added so much to the film. With their sheer presence in the film, they've added a lot in the film. Yes, आणि ऑफकोर्स UK मध्ये शूट झालेली फिल्म आहे. आमचा एक हाच हेतू होता माझा, विराजस आणि मॅमचा, की प्रोडक्शन व्हॅल्यू वाईज, ग्रँडचर वाईज, लेट्स डू समथिंग बिग. लेट्स ट्राय अन अर्बन रोमॅन्टिक कॉमेडी वेअर महाराष्ट्रीयन ऑडियन्स, महाराष्ट्रीयन यूथ वुड कनेक्ट टू इट. आणि बिकॉज आय हॅव बीन अ बिग फॅन ऑफ यशराज फिल्म्स अँड फिल्म्स वॉट सैफ अली खान डज. और हॉलिवूडमध्ये म्हणाल तर ॲस्टन कचर जसे फिल्म्स करतो. सो आय वॉज व्हेरी किक्ड अबाउट इट आणि आय एम ब्लेस्ड टू हॅव सच अ टीम. मी माझ्या नजरेतला ती आणि तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगेन. सगळ्यात पहिली ती म्हणजे मी, जिने अनयच्या बायकोचा रोल केला आहे, म्हणजे सईचा रोल केला आहे. तिचं कॅरेक्टर मी जर सांगितलं तर टिपिकल बायको मटेरियल आहे. खूप सॉर्टेड, खूप शांत, डिसिजन मेकर. तिला आयुष्यात तिला माहिती आहे तिला काय करायचं आहे. सो सगळे डिसिजन्स तिने व्यवस्थित स्ट्रॉंग हेडेडली घेतलेत असं ते कॅरेक्टर आहे. आणि खूप अभ्यासात हुशार असल्यामुळे कधी प्रेम झालं नाही तिला. आणि त्यामुळे आईबाबांनी लग्न करायला म्हटलं आणि मॅरेज ब्युरोमध्ये नाव लिहू घातलं. एक मुलगा आवडला, अनय, आणि 98% कम्पॅटेबिलिटी होती म्हणून तिने त्या मुलाशी लग्न केलं. पण असं म्हटल्यावर तसं सगळं होत नाही. म्हणजे जरी तिच्याकडनं 98% मधले 90% तिने दिले असतील तरी ते 8% अनयकडनं तिला मिळत नव्हते. आणि मग ते काय झालं, तो जेव्हा हनीमूनला गेला तर असं ते कॅरेक्टर आहे. माझ्या आसपास मी बघतो, माझ्या मित्रांबरोबर जे आमचे कन्व्हर्सेशन होतात, त्यांच्या ब्रेकअप्स नंतर झालेल्या त्या गप्पा, त्या सगळ्यातनं जे किस्से किंवा जे धागेदुरे निघतात ते सगळे सॉर्ट ऑफ इथे आणून ही फिल्म केली आहे. पहिल्यापासून आमचा सगळ्यांचा मुद्दा होता की फिल्म ही धमालच झाली पाहिजे. आपल्याला कुठेही ती खाली न्यायची नाही आहे, कुठेही दुःख, सॅड, हेवी ह्याच्यामध्ये जायचं नाही. पण जोपर्यंत त्याला एक रियालिटीचा टच नसतो तोपर्यंत प्रेक्षक सुद्धा त्याच्यात गुंतत नाहीत. त्यामुळे अशा बऱ्याचशा खऱ्या किस्स्यांनी ही गुंफलेली अशी ती आणि तिची गोष्ट आहे. मी प्रियांका नावाची भूमिका साकारते, जी
अनय पंडितची चौथीत असतानाची क्रश आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक ड्रीम गर्ल ड्रीम व्यक्ती असते जिचा विचार आपण आयुष्यभर करत राहतो, ती आपल्या आयुष्यात असली नसली तरीही. तसा तिचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर आहे आणि फायनली लग्नानंतर हनीमूनला जात असताना जेव्हा ती समोर येते तेव्हा त्याच्या आयुष्यात काय गोंधळ उडतो हे सगळं अर्थात या फिल्म ची मूळ कथा आहे. कॅरेक्टर म्हणून मी आत्तापर्यंत सगळ्या रोमॅन्टिक फिल्मच केल्या आहेत मोस्ट ऑफ द टाईम, पण ह्या रोमॅन्टिक फिल्ममध्ये कॅरेक्टर्स वेगवेगळे केलेत आत्तापर्यंत आणि मी पण खरंच नेहमीच जास्त अशा बबली कॅरेक्टर्स जास्त केले, तसे छान सॉर्टेड सेटल्ड अशा मुलीचं कॅरेक्टर खूप नाहीच, इनफॅक्ट नाहीच केलं आहे कधी. त्यामुळे मला ते तिथे किक बसली की हे काहीतरी वेगळं आहे, हे मला आवडेल करायला. साईचं जे कॅरेक्टर आहे ते थोडंसं अवघड आहे, मी अवघड म्हणून म्हणेन कारण खऱ्या आयुष्यात अशा मुली सापडल्या तर अशी मुलगी जर खऱ्या आयुष्यात मला दिसली तर खरंच ती तीच असेल सगळ्यांची असं मला वाटतं, एवढं ते सॉर्टेड कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर डेव्हलप करताना विराजस बरोबर खूप बसले. मृणालताई बरोबर मी नोट्स एक्सचेंज केली की ऐकल्यानंतर मला काय वाटतं. मुळात विराजसनी आणि मृणालताईंनी मला ती सूट दिली होती की एक मुलगी म्हणून साधारण प्रियांकासारखीच असल्यामुळे आणि त्या वयात असल्यामुळे तुला काय वाटतंय, तुझे काय थॉट्स आहे, तुझे काय इनपुट्स आहेत, तू सांग. बिकॉज तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्हाला कदाचित एक वेगळं काहीतरी निघू शकतं. बिकॉज बरेचदा असं होतं की जेव्हा थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू येतं तेव्हा ऑब्व्हियसली काही नवीन गोष्टी येतात ज्याचा विचार कदाचित रायटर म्हणून त्याने केला नसेल किंवा मृणाल त्याने केला नसेल किंवा मी ॲज अन ॲक्टर केला नसेल जो त्यांच्याकडनं आला. सो इट वॉज ऑलवेज अ गिव्ह अँड टेक. म्हणजे इतकी सूट एखाद्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये मी पहिल्यांदा बघितली आहे की लेखकाने आणि दिग्दर्शकाने सांगितलं की तुला ॲज अ कॅरेक्टर आणि ॲज अन ॲक्टर काय काय इनपुट्स वाटतात तू सांग. आणि वारंवार मग मला आठवतं की मी त्याला मेसेज करून पाठवायचं की आय थिंक प्रियंका शुड डू दिस, आय थिंक प्रियंका शुड डू दॅट. मग विराजस मला कॉलबॅक करायचा, मग मृणालताईशी बोलायचे. असं आय थिंक वी बिल्ट प्रियंका टुगेदर आणि दॅट इज द फन ऑफ इट की या फिल्ममध्ये जरी प्रत्येकाचे डिपार्टमेंट्स ठरले होते तरी एकमेकांना एकत्र घेऊन आम्ही सगळ्यांनी टीमवर्क केलं आहे. आणि बिकॉज ही फिल्मच इतकी अवघड होती शूट करायला, कारण जरी तुमचं स्क्रिप्ट ठरलेलं असलं तरी ती इतर ठिकाणी जाऊन शूट करायची आहे. अशा वेळेला खूप चॅलेंजेस असतात. सो यू हॅव टू बी टुगेदर, यू हॅव टू बी होल्डिंग हँड्स अँड यू नो पुशिंग इच अदर अँड हेल्पिंग इच अदर थ्रू आउट द जर्नी. सो आय थिंक इट हॅज बीन अ टीम वर्क. एकतर मला उत्तम अभिनेत्री हव्या होत्या आणि दुसऱ्या त्या लुकर पण असायला पाहिजे होत्या, थोडी शिस्त पण असायला हवी होती ॲज ॲक्ट्रेसेस. त्यामुळे चॉईसेस फारच कमी झाले होते. म्हणजे मीच स्वतः करून घेतले होते की अरे बापरे हे असं हवं आहे तर मग ही नाही, मग असं हवं तर मग ती नाही. असं करत करत माझी पहिली 2 नावं माझ्या डोळ्यासमोर जी आली, सोनालीचं ऑफकोर्स आलं कारण सोनालीबरोबर मी आधी काम केलं आहे रमा माधवमध्ये आणि तिच्यात खूप पोटेन्शियल आहे ॲज अन ॲक्टर आणि तिने ते टॅप करायला पाहिजे असं मी तिला सारखं सांगत राहते आणि सांगत राहीन. प्रत्येक भूमिकेमध्ये तिच्या ती वेगळी असते आणि केवळ आत्ता ती म्हणाली तसं बाह्यस्वरूप नाही, तिचं दिसणं नाही, तिचं असणंही बदलतं प्रत्येक तिच्या भूमिकेनुसार. त्याच्यामुळे माझा फर्स्ट चॉईस वॉज सोनाली फॉर दॅट पर्टिक्युलर रोल. पण तरी मी तिला विचारलं की तू हे अख्खं ऐक, तुला काय वाटतंय करावं असं, कारण कधी कधी असं असतं ना की या पद्धतीचे आत्ता माझे 2-3 रोल्स आलेले आहेत, त्यामुळे आता लगेच मला परत तेच नाही करायचं. सो आय वॉन्टेड टू गिव्ह हर दॅट चॉईस. पण माझ्या मनात ठरलं होतं आणि मला माहीत होतं ती तेच म्हणणार. सो शी पिक द वन विच आय हॅड चोजन. आणि प्रार्थनाच्या कॅरेक्टरसाठी मला खूप सॉर्टेड आणि सटल काम करणारी अभिनेत्री पाहिजे होती. आणि प्रार्थनाचे काही काही एक्सप्रेशन्स तुम्ही या फिल्ममध्ये बघा. या फिल्मचं नॅरेटिव्ह वेगळं आहे, त्याच्यामुळे त्या एक्सप्रेशन्सबरोबर आम्ही खूप छान खेळू शकलो आहोत. त्यामुळे आय एम रिअली हॅपी टू हॅव बोथ ऑफ देम. पुष्कर आजपर्यंत एक उत्तम डान्सर म्हणून आलेला आहे, पण त्याच्यातला अभिनेता जास्ती बाहेर कसा येईल, तो कसा प्रोजेक्ट होईल याचा आम्ही प्रयत्न केला आणि पुष्करनी पण त्याच्या भूमिकेला खूप छान न्याय दिलेला आहे. मला एक दिग्दर्शक म्हणून असं वाटतं, कारण हा प्रयोग माझ्यावर अभिनेत्री म्हणून अनेकांनी केलेला आहे, की तुम्ही जसे असता तसं थोडंसं तुमचं कॅरेक्टर जर असेल तर त्याच्यात जास्ती मजा येते. हे संपूर्णतः या तिघांना लागू नाही आहे, पण तरी काही अंशी लागू आहे. विशेषतः विराजसला जेव्हा कास्टिंग ठरलं तेव्हा या फिल्मचा फायनल ड्राफ्ट करायला खूप मदत झाली, कारण त्याला हे 3ही ॲक्टर्स जवळून खूप छान माहिती होते.
जाता जाता प्रेक्षकांना हेच सांगणार की एक अप्रतिम टीम मला मिळाली आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की अभिनेत्री म्हणून अशी धमाल फिल्म माझ्यापर्यंत आली नाही आणि मी करू शकले नाही, पण दिग्दर्शिका म्हणून अशी एक धम्माल मनोरंजन करणारी रोमॅन्टिक कॉमेडी तुमच्यापर्यंत मी घेऊन येते आहे. त्यामुळे 8 मार्चला जरूर ही फिल्म बघा. फार एंटरटेनिंग फिल्म आहे. तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार, फ्रेंड्स, एव्हरीबडी कॅन गो टुगेदर, वॉच दिस फिल्म, हॅव फन. एवढं नक्की की 2 तास खूप खूप मनसोक्त मनोरंजन होणार आहे. आणि जसं मृणालताईंनी सांगितलं 8 मार्चला फिल्म रिलीज होते. 8 मार्चला बघाच, कारण 8 मार्च इंटरनॅशनल वुमन्स डे आहे, जागतिक महिला दिन आहे. या एका पुरुषाच्या मागे 3 महिला आहेत. तुमच्या आयुष्यातील त्या स्पेशल महिलांबरोबर जाऊन हा सिनेमा बघा आणि मग सॅटर्डे संडेला कोणाबरोबरही जा. एन्जॉय युअर सेल्फ. TNT इज अ लाईट हार्टेड रॉमकॉम. मराठी फिल्म्स चालल्या पाहिजेत, प्रोड्युसर्स जगले पाहिजेत. सो बॉक्स ऑफिसवर कलेक्शन होऊ दे. बॉक्स ऑफिसवर कलेक्शन होऊ दे. अँड आय एम व्हेरी शुअर दॅट यू विल नॉट बी डिसअपॉइंटेड. सोनाली आणि प्रार्थना मित्वानंतर परत एक वेगळी केमिस्ट्री घेऊन येत आहे. सो ही आमच्यासाठी बघा. पुष्कर जो बिग बॉसमध्ये जो तुम्हाला दिसलाय, सो आता खऱ्या आयुष्यातला पुष्कर तुम्ही पाहिलाय, पण तो ॲक्टर म्हणून कसा आहे, जर त्याला पाहायचं असेल तर ही फिल्म बघा. आणि विराजस कुलकर्णी यंग ॲक्टर अँड रायटर म्हणून त्याची फिल्म ही पहिली फिल्म आहे. सो ती बघा. सो असे खूप सगळे रिझन्स आहे तुम्हाला ही फिल्म जाऊन थिएटरमध्ये बघण्यासाठी. सो प्लीज ही फिल्म जाऊन थिएटरमध्ये नक्की बघा 8 मार्चपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. मला इंटरेस्टिंग वाटतं की ह्याच्यात आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा ह्युमर आणण्याचा प्रयत्न केला, जो युजली मराठी ह्याच्यात जरा कमी दिसतो, की खूप सिच्युएशनल ह्युमर आहे रादर दॅन द वन लाईनर्स आणि असं. आणि बघताना आम्हाला तरी मजा येते, तुम्हालाही नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे. त्यामुळे प्लीज जाऊन बघा 8 मार्चपासून TNT.